एकतर सकाळची घाई आणि हे कानातलं पडता पडता वाचलं. गेलं असताना तर आईने चांगलीच मालिश केली असती माझी. असो, एकदा का माझा सेटअप झाला की मग सुरू होतं माझी धावणी. बॅग पॅक केला आणि निघाली. वेळेत पोचायचं असेल तर धावायला लागतच ना बाबा. कामाचा ताण तो तर असणारच, पण पोटात काहीतरी गेल्याशिवाय डोके कसे चालणार. आरामात जेवून घेतलं, कारण नंतर परत कामावरच बसायचं. जेवून झाल्यावर बाहेर राऊंडला आलेली तर माझी नवीन चप्पल बघा कशी दिसतेय. ऑफिस संपवून स्टेशनवर पोहोचली. इथे तर कुंभमेल्यासारखी गर्दी दिसत होती. आज काही खरं नाही, जागा मिळाली तर नशीब. बसायला मिळालं बाबा, नाहीतर मोंजोलिकाच झाली असती. एरियामध्ये आली तर पोलिसांच्या गाड्या दिसल्या. नक्कीच किसीने कुछ कांड किया होगा. घरी येऊन मस्त असा एक कडक चहा बनवला स्वतःसाठी. घरी कोण नसल्यामुळे आज जरा रिलॅक्स होतोय. तोपर्यंत माझा टाइमपास चालू होता. मग लक्ष गेलं माझ्या केसांकडे. हेअरफॉल कमी व्हायचं नावच घेत नाहीये. काही जरा जरा माझं टक्कल पडत चाललंय असं वाटतंय. तुमच्या डब्यात बघितलं काही मिळतंय का? पण बरंच काही मिळालं तरी खायला मिळालं ना तर रिलॅक्स फील होतं. खात खात काम पण करत होती. काम नाही सुटणार कधी लाईफ मधून. शेवटी पूर्ण पलटणसोबत जेवायला बसायची एक वेगळीच मजा आहे. ह्याचं ना काहीतरी काम आहे माझ्याकडे, म्हणून हा असा गोडगोड बोलतोय माझ्यासोबत बरं का. नाहीतर हट पागल बोलून सरळ निघून जातो भाई.